इन्व्हेस्टमेंट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आय पी ओबद्दल आज बोलणार आहेत आणि 5 आय पी ओ आपल्याला दिसत आहेत आपल्यासमोर. त्यापैकी 3 हे आज आले आहेत, विशाल मेगामार्ट, साई लाईफ सायन्स आणि वन मोबिक्विक सिस्टम. तर ह्यांची तारीख आहे 13 डिसेंबर आणि बाकीचे 2 आहेत ते अजून आलेले नाहीत, ते येणार 12 आणि 13 तारखेला. तर आपण हे जे आज 3 आलेत त्याबद्दल बोलून घेऊया. तर पहिलं आहे विशाल मेगामार्ट. ह्याची ओपनिंग 11 ते 13पर्यंत आहे. 11, 12, 13 3 दिवस हा आय पी ओ चालणार. 78 रुपीजला हा एक आय पी ओ भेटतो आहे. एक प्राईज आहे 78 रुपीजला आणि 190चा लॉट आहे. मल्टिप्लाय केलं तर 15,000च्या आतमध्ये ती अमाऊंट येणार, म्हणजे एका आय पी ओसाठी 15,000 लागणारच. आणि याचं GMP आहे 25.64%. तर ह्या आय पी ओचा 1:1 सबस्क्रिप्शन रेट आला आहे, म्हणजे एका माणसाला भेटणार आहे हा आय पी ओ. पण हा पहिला दिवसच आहे म्हणून हा इतका कमी दाखवतो आहे. नंतर ते वाढतील. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळे रिटेल लोक आय पी ओ बाय करायच्या मागे लागणार आहे, कारण आत्ताचे जे 3 आय पी ओ आलेत ते सगळ्यात चांगले आहेत. रिटर्न पण त्यांचा चांगला आहे. HNI कॅटेगरी पण आहे यात, पण आपल्याला रिटेलमध्ये अप्लाय करायचं आहे. आता या कंपनीचं फायनान्शियल्सचं रिझल्ट बघूया आपण, जे की मार्च 22मध्ये आलं. ते आहे 202. ही अमाऊंट आहे ती करोरमध्ये आहे आणि 23चं आहे 321 आणि 2024चं आहे 461. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आहे आणि हा आय पी ओ आहे तो प्रॉफिटेबल होण्याची शक्यता आहे. आणि दुसरा आय पी ओ आहे मोबिक्विक आय पी ओ. हे जी एक आय पी ओची एक शेअरची प्राईज आहे 279 रुपीज आणि 53चा हा लॉट भेटणार आहे. ह्याचं GMP आहे 48.75%, म्हणजे 136 रुपीज अधिक तुम्हाला हा आय पी ओ 11 ते 13पर्यंत चालणार आहे. ह्याचं आपण सबस्क्रिप्शन बघूया. ह्याचं 1:21 रेट आहे, म्हणजे 21 जणांमधून एकाला हा आय पी ओ अलॉट होणार आहे. आणि हे आहे रिटेल कॅटेगरीचं. बाकी HNI पण तुम्ही बघू शकता, स्क्रीनवर दाखवलं आहे. आता एक पहिलाच दिवस आहे म्हणून 21 आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पण पब्लिक खूप वाढणार आहे ह्याची, आणि अशा प्रकारे ह्याचा पर्सेंट पण वाढेल, म्हणजे GMP. आणि कंपनीचे फायनान्शियल्स बघूया. 22मध्ये हा लॉसमध्ये होता. 128 करोड आहे ही अमाऊंट. मग नंतर 2023मध्ये थोडा लॉस कमी झाला, पण लॉसच होता 83 करोड. नंतर 2024मध्ये तो प्रॉफिटेबल झाली कंपनी, म्हणजे 14 करोड प्रॉफिट कमवलं आहे आणि पुढे पण शक्यता आहे की प्रॉफिट कमवेल. नंतर येतो साई लाईफ सायन्स आय पी ओ. ह्याचा एक शेअर आहे 549 रुपीजला आणि 27 शेअर्स भेटणार आहे, म्हणजे टोटल एक लॉट. आणि याचा GMP आहे 42 रुपीज पर शेअर वाढणार आहे, म्हणजेच 7.65%. आणि ह्याचं आपण सबस्क्रिप्शन बघूया काय येतं आहे. हा 11 ते 13पर्यंत चालणार आहे. ह्याचं सबस्क्रिप्शन रेट आहे 1:1चा, म्हणजे एका माणसामागे एकाला भेटणार आहे. पण हा फक्त एक दिवसाचा आहे, अजून 2 दिवस बाकी आहे. पब्लिक खूप हा आय पी ओ बाय करणार आहे किंवा करू शकतात. मी काय सांगू नाही शकत की एक्झॅक्ट करणार आहे की नाही, पण हा इतकाच नाही थांबणार आहे. आणि जर पब्लिकने बाय केलं तर ह्याचे शेअर्स वाढण्याचे चान्सेस आहेत. आणि ह्याची कंपनी फायनान्शियल्स आपण बघूया, जी आहे मार्च 22मध्ये 6.22 करोड. नंतर मार्च 23मध्ये झाली 9.98 करोड. खूप चांगला प्रॉफिट दिला आहे. 3 करोडची अमाऊंट वाढलेली आहे. आणि मार्च 24मध्ये 82.80 करोड. अशा प्रकारे चांगली ग्रोथ आहे आणि पुढे पण हा
वाढणार आहे स्टॉक. आणि नंतर येतो इन्व्हेंचर्स नॉलेज IPO. तर हा IPOचा प्राईज आहे 1329 रुपीज आणि 11 शेअर्स भेटणार आहे, म्हणजेच एक लॉट. ह्याचा GMP आहे 422 रुपीज, म्हणजेच पर शेअरला 31.75% ग्रोथ. आणि हा IPO चालणार आहे 12 ते 16 तारखेपर्यंत. नंतर येतो IGI. हा 13 ते 17पर्यंत चालणार आहे. ह्याच्या एक शेअरची व्हॅल्यू आहे 417 रुपये आणि हा 35चा लॉट आहे हा. आणि ह्याचं GMP आहे 100 रुपीज पर शेअर, म्हणजेच 23.98%. आणि हा अजून आलेला नाही, हा 13 तारखेला येणार, म्हणजेच 2 दिवसानंतर. तर नेक्स्ट IPO आहे एमेराल्ड IPO. तर याचं GMP आहे 89.47%. तर एवढं जास्त कसं आहे याचं GMP? कारण हा SME IPO आहे आणि SME IPOसाठी खूप मोठ्या अमाऊंटची कॅश लागते. म्हणजे हा 95 रुपीजला एक शेअर आहे, पण ह्याचा 1200 क्वांटिटी घ्यावी लागते, म्हणजेच एक लॉट. हा 10 ते 12मध्ये चालणार आहे, 10 तारखे ते 12 तारखेपर्यंत. नेक्स्ट आहे धनलक्ष्मी कॉर्प. हा पण सेम SME IPO आहे, पण ह्याचा GMP 67%चा आहे. खूप जास्त ग्रोथ आहे, म्हणजे 55 मल्टिप्लाय बाय 2000 तुम्ही करून बघा. तर तशा प्रकारे तुमची अमाऊंट 1 लाखच्या पण पुढे जाणार. नंतर येतो जंगल कॅम्प्स IPO. ह्याचा 100%चा GMP आहे, म्हणजे काय तुमचे पैसे डबल होतील. पण हे इतकं इझी नाही आहे ॲप्लाय करण्यासाठी. तुम्हाला अजून एक मी IPO दाखवतो SMEचा, जो आहे टॉस द कॉइन IPO. ह्याचा GMP आहे 109%चा, म्हणजे तुमची कॅश डबलपेक्षा जास्त होईल. पण हे कमवणं इतकं इझी नाही, कारण खूप पब्लिक असते यामागे, खूप पब्लिक असते. हे SME IPO असतं. तर तुम्हाला दाखवतो ह्याचं सबस्क्रिप्शन. तिथे बघा, एक सबस्क्रिप्शन जर भेटायला 559 पब्लिक असतात, म्हणजे 559 पब्लिकमधून एका पब्लिकला भेटणार आहे ते सबस्क्रिप्शन. म्हणजे किती डिफिकल्ट आहे ते. चान्सेस खूप कमी असतात या IPOसाठी आणि कॅश पण खूप जास्त लागते. म्हणून SIPच्या भानगडीत कधी पडायचंच नाही. कारण दुसऱ्या साईडला बघा, हा आहे नॉर्मल IPO, 1:1चा रेशो, म्हणजे एक पीपल मागे एकाला भेटणार. पण हा एकच दिवस झाला आहे म्हणून असं दाखवत आहे. ह्याचं पण वाढेल, म्हणजे 20 किंवा 30 पण होईल, म्हणजे 30 मागे एकाला भेटणार. तर आजसाठी इतकंच. जर तुम्हाला अजून असे इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज पाहिजे असेल तर इन्व्हेस्टमेंट मराठीला सबस्क्राईब करा. आम्ही पुढे अजून अशा चांगल्या व्हिडिओ आणू तुमच्यासाठी. आणि हे फक्त IPOबद्दल होतं. जर IPOचं तुम्हाला नॉलेज नसेल तर मी एक व्हिडिओ टाकलेली आहे प्रॉपर IPOबद्दल, ते तुम्ही नक्की बघू शकता.